याच्यामध्ये कुठची जात घालावी, कुठची जात काढावी आणि त्याच्यामध्ये काही करायचं असेल तर त्याचा अधिकार संसदेला असावा आणि त्याचा आदेश करण्याचा अधिकार महामहिम राष्ट्रपतीला असावा. याचं कारण बाबासाहेब पुढे जाऊन म्हणतात की याचं कारण असं आहे, जर हा अधिकार राज्यांना दिला तर राज्य सरकार आपल्या राजकीय फायद्यासाठी नको त्या भानगडी करतील आणि संपूर्ण देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण करू शकतील. आणि आज दुर्दैवाने या देशातल्या सर्वोच्च पीठावर बसणाऱ्या लोकांनी बाबासाहेबांचे विधान खरं करायचं ठरवलंय. त्यांनी मुद्दामून त्या देशामधल्या राज्यांना हे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार दिलाय आणि तो उपवर्गीकरण करण्याचा अधिकार दिलाय त्याचा फायदा प्रत्येक राज्यामध्ये सरकार आपली राजकीय पोळी कशी बास राहील यासाठी करतात. आज तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे, मग अशी एका वक्त्याने सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपण पाहिलं, पहिल्यांदा देशाचा जर आपण मोठा कव्हरेज पाहिला तर आपल्या लक्षात येईल हिंदू मुसलमान हे मुद्दाम वाद लावले जातात. महाराष्ट्राचा कॅनव्हास पाहिला तर आपल्या लक्षात येईल की ते मुद्दाम ओबीसी वर्सेस मराठा वाद डिमांड केला जातो. आज सुद्धा गावामध्ये ओबीसी दुकाला मराठा जात नाही, मराठाच्या मैतीला ओबीसी जात नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये धनगर वर्सेस आदिवासी असा वाद मध्यंतरी मोठ्या प्रमाणात चिघळवण्यात आला आणि आज महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातीमध्ये अबकड करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. हे का होतंय? हे काय फडणवीस करतोय किंवा इथं नाही, तर इथं त्याचे नागपूरचे जे रिमोट कंट्रोल आहेत ते सर्व कळवत आहेत. याच कारण असं आहे, 3.5% राज्य करणं या देशामध्ये शक्य नाही. 3.5% जर राज्य करायचं असेल या महाराष्ट्रात आणि देशात तर त्यांना असे वाद लावलेच पाहिजेत. आपसामध्ये डोकी फोडायला आली पाहिजे. महिन्यापूर्वी दळवी नावाच्या एका मुलाला मातक समाजाच्या अत्यंत निर्गुण पद्धतीने त्याच्या मालकाने खून केला. आमचे बीडचे पुरुषोत्तम वीराने मला फोन केला, असं झालंय. मी म्हटलं ताबडतोब जा, त्याच्या कुटुंबाला भेट. तिथे आमचे कार्यकर्ते गेले, त्यांनी मला त्या मातेशी म्हणजे त्याच्या पत्नीशी बोलून दाखवलं. अत्यंत वाईट परिस्थिती, घराला धड टिनाचे पत्रे नाहीत आणि त्या मुलाचा खून करण्यात आला होता. अत्यंत वाईट पद्धतीने, अमानुष पद्धतीने. एकही मातंगाचा कोणी लेडक तिथं पोचला नाही, ना कसबे पोचला, ना कोरखे पोचला, ना कोण आंबेडकरी कार्यकर्ता पोचला. त्यानंतर सोशल वेलफेअर डिपार्टमेंटच्या लोकांशी मी अधिकाऱ्यांशी बोललो. त्यांना ताबडतोबीने 4.25 म्हणजे अर्धे जे अॅट्रॉसिटीवर अर्धे पैसे मिळतात ते मिळवून दिले. घरकुलची योजना तिची पास करून दिली. तेव्हा कुठे जाते तुमची? तेव्हा जातीसाठी माती नाही का? तर या नको त्या लोकांच्या नाती लागून ही घाण माती खाण्याची का सवय लागलेली आहे? तेव्हा माझं आपल्या सर्वांना सांगणं आहे की आपली लढाई या देशामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, या देशामध्ये ही फार पूर्वीपासून 2,500 वर्षापासून या देशामध्ये 2 शक्तींची लढाई चालू आहे. एक मनुवाद्यांची आणि त्याच्या उपर दुसरी बुद्धिमत्ताची. आणि ही लढाई अजूनही चालू आहे. बाबासाहेबांनी या देशामध्ये क्रांती केली, हे संविधान बनवलं. त्या दिवशी या देशामध्ये मनुवाद्यांनी प्रतिक्रांती करायला सुरुवात केली. आणि आज आपण पाहतो
ती प्रतिक्रांती यशस्वी होते की काय, आपण त्यांची व्याधी होती का काय, हा महत्वाचा प्रश्न आहे. तेव्हा माझं आपल्या सर्वांना सांगणं आहे की करता करविता वेगळा आहे. तुम्हाला एखाद्याचा दगड लागला म्हणून काय तुम्ही दगडाला मारणार आहात का? पण तो दगड फेकणारा कोण आहे तो शोधा आणि त्याला फटके देण्याची तयारी ठेवा, हे माझं आपल्याला सांगणं आहे. तेव्हा आपली लढाई या येड्या गवळ्यांची असू शकत नाही. आपली लढाई आज या देशामध्ये, ज्याने परत एकदा या देशामध्ये 2500 वर्ष आपल्याला गुलाम करून अत्यंत माणुसकीहीन जीवन त्याने आम्हाला दिलं, आणि आज परत ती स्वप्न पाहतात की याला गुलाम करायचा आहे. अरे तुम्हाला गुलाम करायचं असलं तरी आम्हाला गुलाम व्हायचं पाहिजे, आणि त्यासाठी आपली लढाई आहे की तुम्ही भले आम्हाला गुलाम करण्याचा प्रयत्न करत असाल, पण शेवटी परिस्थिती हाताबाहेर गेली तर एवढंच मी सांगतो या मनुवाद्यांना, महात्मा गांधीचा वध झाला असं तुम्ही म्हणता, तुमच्या माणसाने केला, नथुराम गोडसे म्हणून वध झाला, खरं म्हणजे खून झाला. तेव्हा तुमची काय महाराष्ट्रात परिस्थिती झाली होती, किती पळताभुई थोडी झाली होती ती आठवा, आणि नंतर आमच्या वाट्याला जा. मी स्पष्ट सांगतो, त्यांना तुम्ही निरोप द्या म्हणजे त्यांना कळेल आम्ही काय आहोत. जेव्हा ही परिस्थिती जाणीव होईल तेव्हा मला माहिती आहे की ते शेपट्या घालून तुमच्या पाठीमागे लागतील. आज ही जी लढाई चालली आहे ही अत्यंत अटीतटीची लढाई चाललेली आहे. तुम्हाला वाटत असेल की काही नाही, हे आपल्या उपवर्गीकरण, आपला आरक्षण खाण्याचा प्रयत्न करतात, तेवढं सोपं नाही. त्यांना या देशामधलं बाबासाहेबांचं आरक्षण नुसतं संपवायचं नाही आहे. तर अटल बिहारी वाजपेयी जेव्हा या देशाचे पंतप्रधान झाले तेव्हाच त्यांनी संविधानाची समीक्षा करण्याची कमिटी बनवली, आणि तेव्हापासून म्हणजे 2009 पासून या संविधानाचा बदल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, आणि तो त्यावेळेस सुद्धा आपण हाणून पाडलाय. आज सुद्धा उपवर्गीकरणाचा हा प्रश्न घेऊन ते चेक करतायत तुम्ही किती जागृत आहात. उद्या संविधानाला हात घातला तर काय होईल हे त्यांचं एक प्रकारचं चाचपण असतं. आपण पाहिलं असेल की देशामध्ये त्यांनी ख्रिश्चनांचे काय हाल केले, त्यांच्या फादरना जिवंतपणे जाळण्यात आलं मणिपूरमध्ये, त्यांचे अनेक चर्चेस उद्ध्वस्त केले. आमचा प्राईम मिनिस्टर किंवा जगभर फिरतो म्हणाला तू मणिपूरला जाता येत नाही त्याला. त्यानंतर मुसलमानाचं पाहिलं काय पद्धतीने त्यांची घरं तोडली जात आहेत, बुलडोझर तोडलं जात आहे. त्याने तुमच्यावरती सुद्धा प्रयोग करून पाहिला. भीमा कोरेगावला तुमच्यावरती अचानक हल्ला करून पाहिला, पण तुम्ही ज्या पद्धतीने तोंड दिला 30 जानेवारीला का महाराष्ट्रामध्ये करून टाकलात आणि त्याला दाखवलात, ही भीमाची औलाद आहे. जर तुम्ही आम्हाला हात घातलात तर तो हात तोडून टाकल्याशिवाय राहत नाही, तेवढी ताकद आमच्यामध्ये आहे. आणि त्यामुळेच आता त्यांना वाटायला लागलं की आता आपल्याकडे एवढी मेजॉरिटी आलाय, आता ही भीमाची औलाद कुठेतरी थंड पडलेली आहे, आणि म्हणून हा उपवर्गीकरणाचा प्रयोग करून ते पाहताय की काय त्यांची रिॲक्शन आहे. परंतु आज या इकडे असणाऱ्या परभणीमध्ये, मुंबईमध्ये आणि आता या लातूरमध्ये तुम्ही दाखवून दिलेलं आहे आंबेडकरी जनता ही आता गप्प बसणार नाही. अरे नाकार ऐकल्याशिवाय, अरे सत्तेमध्ये कोणी असो, रस्त्यावरची लढाई लढायला सज्ज झालेली आहे. आणि ती जिल्ह्यामध्ये आमचे आता मोर्चे निघत आहेत, आणि तरी तुमच्या बोलवित्या अथड्याच्या हुकमावर तुम्ही उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला.
तर याद आमच्याशी आहे. उद्या तुमचं काय झालं त्याची जबाबदारी आमची नसेल, एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्ही सुद्धा आता कामाला लागा. येणाऱ्या काळामध्ये संघर्ष मोठा आहे. या देशामध्ये एक वेगळं वातावरण आहे, ते तुम्हाला दिसत नाही आहे. या देशामध्ये बाबासाहेबांनी शांतीने क्रांती केली, पण पुढची क्रांती कशाने होईल माहित नाही. त्यासाठी तयारीला तयार असू द्या. तुमची पूर्वजांची हिस्ट्री, तुमची परत एकदा तुमचा जो इतिहास आहे तो इतिहास परत एकदा तुम्ही वाचायला सुरुवात करा, उजळणी करा, जेणेकरून या इथं येणाऱ्या संघर्षाला तुम्ही तोंड द्याल. आणि या खऱ्या अर्थानं हे जे या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे वातावरण चालू केलेलं आहे, दलितांविरुद्ध, अल्पसंख्याकांविरुद्ध, त्याला आज सर्वच तुम्हाला सांगू इच्छितो. फक्त अनुसूचित जातीतील लोक तुमच्याकडे पाहत नाहीत, आज या देशातला मुसलमान समाज सुद्धा तुम्हाला नेतृत्वासाठी आवाहन करताय. या देशातला ख्रिश्चन समाज सुद्धा त्यांना वाचवण्यासाठी आंबेडकरी चळवळीकडे आवाजून बघत आहे. आपण एक झालो तरी सर्व मंडळी एक होणार आहात. एक प्रचंड ताकद या देशामध्ये बाबासाहेबांच्या नावानं उभी राहणार आहे. कारण आज या देशामध्ये मनोवाद की बाबासाहेब आंबेडकर एवढाच वाद आता राहिलेला आहे. इतर सर्व समाप्त झालेले आहेत, ते लक्षात घ्या. आणखी बरंच समाप्त करत आहेत, राहणार आहेत. तो फक्त आणि फक्त मनोवाद वर्सेस आंबेडकर. आणि त्याच्यासाठी आपण सर्व आंबेडकरवाद्याने अत्यंत सज्ज व्हावं. आणि येणाऱ्या या पुढील काही वर्षामध्ये या देशाचं जे चित्र बदलणार आहे, या देशामध्ये एक वेगळा विचार, एक वेगळी क्रांती जी बाबासाहेबांनी आपल्या लोकशाही केली, त्याच्यावरती आपल्याला जर खऱ्या अर्थानं शिक्कामोर्तब करायचं असेल तर एक जिन्सी एक दिलानं आज आपण आहोत. त्याच पद्धतीने एकत्र येऊन या देशाच्या बाबासाहेबांनी तुम्हाला निरोप जाताना सांगितलं होतं, जा लिहून ठेवा या तुमच्या घरांवर, तुम्हाला सत्ताधारी व्हायचं आहे. आज ती वेळ आलेली आहे. फक्त तिला योग्य नेतृत्व आणि योग्य दिशा देण्याची एवढीच गरज आहे. एवढा प्रयत्न आपण करत आहोत. आज खरं म्हणजे हे जे काही मनुवादांचे जे काही प्लॅन होते, आंबेडकर चळवळीला उघडं पाडणं आणि संपूर्ण एससीला एकत्र करून आंबेडकर वाद्यांविरुद्ध लढवणं, हा त्याचा जो प्लॅन होता तो आपण सबसे त्याच्या तोंडावर आपटलेला आहे. आणि म्हणून येत्या काळामध्ये आपल्याला परत वेगवेगळे ते कपट कारस्थानं करतील. कारण त्यांनी कपट कारस्थाने एकेकाळी या देशामध्ये असणारा बौद्ध धम्म सुद्धा संपवला, नामो निशाण नाही ठेवलं. ते ब्रिटिश आले नसते तर इथे भगवान गौतम बुद्धाचा बौद्ध धम्म होता हे सुद्धा कळलं नसतं, एवढा संपवला. त्यामुळं मंडळी कपटकार स्थानिक आहेत, षडयंत्री आहेत, याला तोंड देण्यासाठी आपण सर्वजण एक दिलानं, एक विचारानं आणि अत्यंत मजबूतपणे ताकदीनं लढलं पाहिजे. आणि ही काळाची गरज आहे.